नमस्कार. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ, घरका भेदी लंका ढाय अशा अनेक म्हणी आपण ऐकल्या असतील. लातूरची भारतीय जनता पार्टी या म्हणीचा पुरेपूर अनुभव घेते आहे. लातूरच्या भाजपला झालंय तरी काय असा व्हिडिओ आपण यापूर्वी खूप आधी केला होता, म्हणजे निवडणुकांच्याही आधी केला होता, आणि त्याचीच पुनरावृत्ती आता लातूरच्या भाजपच्या राजकारणात होऊ लागली आहे. झालंय असं की लातूरच्या भाजपमध्ये नेतृत्वाचा वाद आता वाढू लागलाय. अर्थात राज्याच्या प्रमुखांनी, केंद्राच्या प्रमुखांनी हा वाद वाढेल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. यापूर्वी लातूरच्या भाजपला एकत्रित असं नेतृत्व नव्हतं. त्यानंतर संभाजी पाटलांचा उदय झाला. संभाजी पाटलांना पर्याय म्हणून अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनातून पुढे आले, आणि त्यानंतर परळीत धक्का द्यायचा म्हणून रमेश कराडांना भारतीय जनता पार्टीचा आणखी एक नेता केलं गेलं. आता हे तीनही नेते प्रभावी असल्यामुळे या तिघांनाही जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड असावी असं वाटतं. असो, अशा प्रतिस्पर्ध्यांचं राजकारण हे प्रत्येक पक्षात, प्रत्येक जिल्ह्यात चालत असतं. त्यावर आपल्याला काहीही चर्चा करायची नाही आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये दारू हा चर्चेचा मुद्दा होता. दारू सुरू करावी की नाही करावी यावर बरेच खल झाले, आणि आता शेवटच्या टप्प्यात बहुतांश जिल्ह्यात दारू विक्रीची सुरुवात झालेली आहे. अर्थात दारू विक्री बंद असली तरी पिणं बंद नव्हतं, ती उपलब्ध होती. अलहिदा तो भाग, त्यावर आपल्याला चर्चा करायची नाही आहे. पण लातूर मधली दारू विक्री हा चर्चेचा विषय देखील झाली. मध्येच काही काळ सुरुवात केली, सगळ्याच वाईन शॉप वरती प्रचंड मोठी गर्दी झाली. आता ही गर्दी होणं स्वाभाविक होतं. लातूरची लोकसंख्या असलेले वाईन शॉप हा प्रकार बघता ती गर्दी होणं शक्य होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी या गर्दीवर नियंत्रण ठेवायचं म्हणून पुन्हा बंद केली, पुन्हा सुरू केली. पण एक गोष्ट नक्की होती की जसा नाशिकमध्ये गोंधळ झाला, जसा पुण्यात गोंधळ झाला, तसा गोंधळ लातूरमध्ये दारू विक्रीच्या बाबतीत झाला नाही. त्या मानानं लातूरकर संयमी आणि शांत म्हणावे लागतील. पण माध्यमांच्या मधून जी काही दुकानांवरची गर्दी किंवा सगळं दिसलं ते शिस्तबद्ध होतं. अर्थात लातूर मधले एक 2-3 वाईन शॉप आहेत, SP वाईन शॉप, सौदागर वाईन शॉप, चव्हाण वाईन शॉप, या जवळची गर्दी माध्यमांनी खास करून दाखवली. पण शहरामध्ये काही आतल्या बाजूचे वाईन शॉप होते जे अनेक वर्षापासून दारू विक्रीचा व्यवसाय करतायत, त्याची गर्दी किंवा त्याचं प्रतिनिधित्व माध्यमातून आलंच नाही. पण आता हा पण आणि यानंतर भाजप विरुद्ध भाजपच्या अंकाला सुरुवात होते. पण भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांना ही गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंग, त्याला फिजिकल डिस्टन्सिंग असा नवा शब्द आलाय, त्याचा फज्जा उडाल्याचं लक्षात आलं, आणि त्यांनी सरळ आपलं लेटर हेड काढलं आमदाराचं, आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना एक पत्र लिहून टाकलं. त्याच्या प्रतिलिपी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या, उत्पादन शुल्कच्या आयुक्तांना दिल्या, आणि सांगितलं की या दुकानावर कारवाई करावी, याचं लायसन निलंबित करावं, कारण या दुकानानं फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोरोना पासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांचं पालन केलं नाही. शिवाय आणखी एक आरोप केला, तो म्हणजे या दुकानदारानं ज्याच्याकडे परवाना नाही अशा माणसालाही दारू विक्री केलेली आहे. आणि पत्र संपता एक ओळ टाकून दिली या सगळ्यांसाठी की जर आपण माझ्या पत्राची गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करणार नसाल तर मला हा मुद्दा विधानसभेत उचलावा लागेल. मला हे पत्र जरा आश्चर्यकारक वाटलं आणि थोडस कुतूहलापोटी अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न केला. मुळात अशी पत्र ही गाव पातळीवरचे संघटनांचे, शहराचे, जिल्ह्याचे नेते काढत असतात. यांच्या संघटना मोठ्या नसतात. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास या विरुद्ध कडक आंदोलन पुकारण्यात येईल, भयंकर आंदोलन पुकारण्यात येईल, रास्ता रोको करण्यात येईल, अशा स्वरूपाच्या धमकीचं हे पत्र मला त्या आमदारांचं देखील वाटलं की जर कारवाई नाही झाली तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा लागेल. मुळात हा प्रश्न एका छोट्या दारू दुकानाचा, आणि त्यात
हे सरळ सरळ प्रशासनाला सूचना देऊन सांगू शकत होते की या दारू दुकानावर कारवाई करा. त्यातही विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचा मुद्दा आला होता. असो, तेही असो, तो त्यांचा अधिकार आहे. ते लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, ते उपस्थित करू शकतात. सभागृह सर्वोच्च आहे, सभागृहाचा सन्मान आहे. पण हे दुकान लातूर शहरामध्ये आहे, लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत. याचा लातूर शहर हा वेगळा विधानसभा मतदारसंघ आहे आणि हे सन्माननीय आमदार औसा या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. आणि तरीही त्यांनी औशाच्या आमदारांनी लातूर मधला विषय काढावा हे विशेष. यात अजून एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, ते म्हणजे काही दिवसापूर्वी अवैध धंद्याविरोधात बातमी दिली म्हणून, अवैध दारू विरोधात बातमी दिली म्हणून औशाच्याच एका पत्रकाराला औशाच्याच पोलिसांनी मारहाण केली होती आणि त्या विरोधात औशाच्या पत्रकारांनी धरणे आंदोलन देखील केलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून आमदारांनी या पोलिसावर कारवाई करावी अशी मागणी करण्यापलीकडे या अवैध दारू विक्री विरोधात कोणतीही कृती केलेली नव्हती. अशा स्थितीत आमदारांनी औशाचा विषय सोडून लातूरच्या दारूवर लक्ष केंद्रित करणं जरासं आश्चर्यकारक आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे याच आमदारांचं संपर्क कार्यालय म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचं संपर्क कार्यालय लातूरमध्ये सुरू झालेलं आहे आणि हे कार्यालय सुरू होताच त्यांची कृती देखील सुरू झाली आहे. आता हे औशाच्या आमदारांना दारूच्या दुकानाविरोधात कारवाई करण्याची शिफारस करणं किंवा विनंती करणं किंवा सूचना करणं हे भाजप विरुद्ध भाजप असा प्रश्न आपल्याला पडेल. तर मुळात गोष्ट अशी आहे की हे दुकान आहे कमलेश ठक्कर नावाच्या व्यक्तीचं, ज्याचे कौटुंबिक पार्टनर बंधू आहेत निलेश ठक्कर. कमलेश ठक्कर, निलेश ठक्कर आणि अभय ठक्कर हे 3 बंधू आहेत. यातल्या निलेश ठक्कर हे भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष होते. ते भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि मागच्या अनेक वर्षापासून ठक्कर परिवार हा भाजपचा, खास करून नितीन गडकरी यांचा समर्थक म्हणून ओळखला जातो. अत्यंत निष्ठेने अनेक पक्षांतर घडलेली असताना सुद्धा ठक्कर परिवार हा भाजप सोबत निष्ठावंत म्हणून राहिलेला आहे. मागच्या 5 दशकाहून अधिक काळापासून ठक्कर परिवाराचा हा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. म्हणजे कधीतरी मध्ये सरकार आलं ते दारू विक्रेते झाले असं घडलेलं नाहीये. मागच्या 50 वर्षापासून ठक्कर परिवाराचा वाईन शॉपचा व्यवसाय आहे. 2 पिढ्या या व्यवसायामध्ये ठक्कर परिवाराच्या काम करतायत आणि या 50 वर्षामध्ये अवैध विक्री अथवा कोणताही गुन्हा अथवा कोणतीही कारवाई ठक्कर परिवारावरती झालेली नाही. एक दारू व्यावसायिक म्हणून ठक्कर परिवाराला प्रशासनानं, सत्ता कोणाचीही असो, कधीच जबाबदार धरलेलं नाहीये, दंड केलेला नाहीये. एक दुसरी गोष्ट, हाच ठक्कर परिवार भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहिलेला आहे. अशा स्थितीत भाजपच्याच एका आमदारांनी ठक्कर परिवाराच्या या व्यवसायाच्या विरोधात नुसती तक्रारच नव्हे तर परवाना निलंबित करण्याची मागणी करावी आणि तो प्रश्न विधानसभेत उपस्थित करावा लागेल असं सांगावं. या पाठीमाग काहीतरी राजकारण आहे. हे राजकारण नेमकं काय आहे याचाही शोध घेण्याचा प्रयत्न झाला. ज्या वेळेला निलेश ठक्कर हे भाजपचे अध्यक्ष होते शहराचे, लातूर शहराचे, त्याच वेळेला हेच आमदार नगरसेवक पदासाठी इच्छुक होते. त्यावेळेला त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळालेली नव्हती. कदाचित हेच कारण असेल की मागचा राग डोक्यात धरून आता काढत असेल, पण एवढा राग डोक्यात धरून काढायचं काही कारण नसावं. मग निलेश ठक्कर किंवा कमलेश ठक्कर ज्या क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आहेत त्या क्रिकेट असोसिएशनशी संलग्नित होण्याचा भाजपच्या आमदारांचा प्रयत्न होता का अभिमन्यू पवार यांचा, हे देखील तपासलं पाहिजे. आणि तिथे ठक्कर परिवारानं क्रिकेट असोसिएशन मध्ये सहभागी होण्यास मनाई केल्यामुळं किंवा असमर्थता दर्शवल्यामुळं कदाचित हे घडलं असावं अशी ही चर्चा आहे. जे घडतंय ते स्पष्टपणे समोर आहे. भाजपचा एक आमदार भाजपच्याच एका आमदाराच्या दारू दुकानाची तक्रार करतो आहे आणि सांगतोय की हा परवाना निलंबित झाला पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा जसं निवडणुकीत दिसलं होतं, विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष, तसा तो पुन्हा आजही दिसतोय. भाजपतल्या आपल्या गटाला सोडून अन्य गटाच्या माणसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न मुंबईतून होत आहेत का, सागर बंगल्यावरून होत आहेत का,
की अजून कुठे होत आहेत याचा देखील तपास आता भाजपच्या कार्यकर्त्यांना करावा लागेल अशी स्थिती आहे. मुळात ज्या ठक्कर परिवारावरती आरोप होत आहेत तो ठक्कर परिवार हा दारू विक्रेता असला तरीही लातूर मधला एक प्रतिष्ठित परिवार आहे, सन्माननीय परिवार आहे, ज्यांनी आतापर्यंत कायदे तोडण्याची भाषा कधीही केलेली नाहीये अथवा कृती त्यांच्याकडून घडलेली नाहीये. असं प्रमाणपत्र देण्याची खरं तर यातून गरज नाही, पण तरीही ती वस्तुस्थिती आहे. जे अनेकांचे उत्तम मित्र आहेत, जे खेळाडूंचे मित्र आहेत, जे राजकारण्यांचे मित्र आहेत, अशा ठक्कर परिवारावरती अशा स्वरूपाचा आरोप करणं ही कृती नक्कीच भाजपमधला अंतर्गत संघर्ष दाखवणारी आहे. आणि कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवार कितीही एकत्र दिसले असले तरी देखील अभिमन्यू पवारांच्याकडून अजून ती सल विसरलेली नाही आहे हे दिसतंय. कारण ठक्कर हे संभाजी पाटील निलंगेकरांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत, गडकरींशी संबंध असल्यामुळं. अशा स्थितीमध्ये आपल्या विरोधातल्या गटाच्या माणसांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न तर भाजपतलेच नेते करत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. भाजपनं ही अंतर्गत बंडाळी लातूर जिल्ह्यात त्यागली नाही तर भाजपला संभ्रमित अवस्था यापुढे अजून मिळणार आहे. कारण रमेश कराड, अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या शिवाय देखील आणखी एक गट भाजपमध्ये आहे. हे 4 गट मिळून वेगवेगळ्या दिशेला जात असतील तर लातूर भाजपची वाटचाल खूप कठीण होईल. आणि ही कठीण होऊ नये यासाठी भाजपच्या राज्य नेतृत्वाला नक्कीच पावलं उचलावे लागतील. ते उचलावे की नाही, काय करावं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. जे त्यात दिसलं ते मांडलंच पाहिजे ही आमची सवय आहे, म्हणून हे मांडतोय. एकूणच लातूर मधला भाजप विरुद्ध भाजप हा संघर्ष आता टोकाला जाण्याची चिन्ह दिसत आहेत. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.